म्हणलं असं खालच्या आळीनं वर चाळीनं निघून आलो म्हणलं अरे मग अशी कशी भिक्षा मिळेल, काहीतरी गजर करत जायचं, भजन करत जायचं, बरजबरी काही करायची नाही, बरजबरी करायची नाही, पण गजर मात्र करत जायचा. कोणाचा? हा गजर काय होता महाराज, भजन काय होतं? श्रीमन्नारायण नारायण टाळी टाळी श्रीमन्नारायण नारायण नारायण 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 सत्यनारायण नारायण नारायण सत्यनारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. जसं भजन करीत करीत पुढे चाललं, माता माऊली आपल्या लगेच कवडं उघडून हळदी कुंकाचं ताट, त्याच्यामध्ये थोडेसे तांदूळ, हा पहिलं पाठवलं होतं गावात, काही सांगितलं नाही गुरुनं, नुसतं काय म्हणले बरजबरी काही मागायचं नाही, फक्त का आणायची. आणि आता सांगितलं बाबा बरजबरी काही बरजबरी मागायचं नाही, पण काय करीत जायचं, भजन करीत जायचं. एक दोन घर पुढे गेले, म्हणले महाराज काही घेत नाही, पळा पळा वा वा, पटकन भिक्षा द्या, पटकन काय द्या, भिक्षा द्या म्हणले. आता एक माऊली उठली, भिक्षा घेऊन पळाली, दुसरी म्हणली ती पळाली, लगे आपण बी झाला. असं करता करता महाराजांची अशी झोळी भरली, अशी झोळी भरली रातच्यावानी. आणि मग ते विद्यार्थी आपल्या आश्रमाला आल्याच्या नंतर म्हणले महाराजजी, म्हणले काय झालं, म्हणले अशी भिक्षा भेटली की ती उचलता येईना नाही आणि धरताही येईना नाही. कारण का तर त्या ठिकाणी गुरुची माया आहे, नामाचं वजन आहे, भक्ती आहे. आणि इकडे हा विद्यार्थी म्हटले, याला सांगितलं जनावर चरायला न्यायचे, आता चरायला न्यायला कोणी आपलं उभं राहिलं का. आता सध्या बघा तुम्ही मेंढर थोडं काहीतरी याचं कमी जादा कर, मला इंग्लिश येत नाही.